त्याच्यानंतर आमदारांना कसलाच विकास केलेला नाहीये. काय केलं मला दाखवा यांना ठोस असं या मतदारसंघासाठी. झाले ना, साहेबांना या ठिकाणी माजलगाव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. आता तुम्ही 25 वर्ष करताय आणि तुमचा टास्क काय आहे की तुमच्या पुढच्या पिढीलाच तुम्हाला स्थावर करायचंय. तिथं तुमची पुढची पिढी बसवायची. द्या ना एखाद्या गरीब कार्यकर्त्याला न्याय तुम्ही. अहो सगळं सोडून जायचंय आमदार साहेब इथंच. चांगले चांगले सोडून गेले. इतका संपत्तीचा मोह चांगला नाही. यांची मस्ती आणखी गेलेली नाही साहेब. यांना असं वाटतंय की आम्ही याच्याशिवाय माजलगाव मतदारसंघाला पर्याय नाही. मी ज्यावेळेस आता फिरलो सगळ्या मतदारसंघामध्ये लग्न समारंभाच्या कार्यानिमित्त, तर आपण पाहतो 5-5, 7-7 किलोमीटर जायला आपल्याला 1-1 तास लागते. हे आमदार काय करतात? 25 वर्षाचे आमदार म्हणतात. नमस्कार मित्रांनो, माजलगाव मतदारसंघ हा कायम चर्चेतला विषय राहिला आहे. कारण की माजलगाव मतदारसंघाची भूमिका आणि माजलगाव मतदारसंघाच्या आमदारांच्या कार्यपद्धतीमुळे हा मतदारसंघ कायम विकासापासून वंचित मात्र चर्चेसाठी उधाण असलेला मतदारसंघ म्हणून ओळखला गेला. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी निवडून मतदारसंघाचा विकास व्हायला हवा, सामाजिक प्रश्न सुटायला हवे, खऱ्या अर्थानं जनता ही परिस्थितीच्या वर स्वार होऊन खऱ्या अर्थानं विकासाची आलेख गाठणारी जनता म्हणून ओळखली गेली पाहिजे. पण ह्याच्यात होतंय काय? आज फक्त आरोप प्रत्यारोपाच्या भूमिकेत जेव्हा आमदार आपली भूमिका मांडतायत, सामाजिक प्रश्नाला फाटा मारून फक्त आपल्या गुळगुळीत भाषेमध्ये जनतेची जी उपहासात्मक टिंगलटावळी करतायत, मग या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं त्या मतदारसंघाचा विकास होणार कसा? आणि ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप करत असताना भाजपाचे माजलगाव मतदारसंघाचे प्रमुख माधव निर्मळ यांनी त्यांच्यावर गायरान जमिनी लाटण्याचा जो एक आरोप लावलाय, त्याचं खऱ्या अर्थाने त्याचा दुजोरा देण्यापेक्षा त्याला कशा पद्धतीनं उपहासात्मक त्याची टिंगलटावळी करण्याची जी भूमिका विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी मांडली, याच्या संदर्भात नेमकं काय भूमिका आहे आणि या संदर्भात काय परिस्थिती ही जाणून घेण्यासाठी आपण आज माधव निर्मळ यांच्याकडे आपण आलोय. आणि याच प्रश्नातून आपण नेमकं माधव निर्मळांचं काय मत आहे आणि हे नेमकं प्रकरण काय हे जाणून घेण्यासाठी आज तो या इंटरव्ह्यूचं आयोजन केलंय. तरी नेमकी ही भूमिका माजलगाव मतदारसंघासाठी किती धोकेदायक आहे आणि सर्वसामान्य मागासलेल्या समाजाची जर खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने विटंबना करून आमदार आपल्याला संवैधानिक दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून सामाजिक परिस्थिती विठीस धरण्याचा प्रयत्न करत असतील तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीसाठी हा सगळ्यात मोठा अभिशाप आहे. या संदर्भातून माधव निर्मळांचं काय मत आहे आणि नेमकी ही भूमिका काय हे जाणून घेण्यासाठी नमस्कार माधवजी. नमस्कार. सर्वप्रथम माजलगाव मतदारसंघातील जनतेला माझा नमस्कार. माजलगाव मतदारसंघ आणि ज्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत आणि तुम्ही ज्या पद्धतीने पेपरबाजी करून सामाजिक परिस्थितीमध्ये या मागासवर्गीय समाजाच्या जमिनीचा मुद्दा समोर घेतला, नेमका याच्यातला गमक काय आणि नेमका हा मुद्दा कशा रेणीवर आला? हे बघा, माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव हे जे गाव आहे ते गाव आज शहरालगत आलेलं आहे. वस्तीत खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे आणि त्या वस्तीमध्ये जवळपास 44 एकर गायरान जमीन शासनानं मागासवर्गीय समाजाला त्या ठिकाणी बहाल केलेली आहे. ती जमीन वर्ग 2 असून त्या जमिनीचा या भागाचे आमदार विद्यमान आमदार प्रकाशराव सोळंके यांनी नाममात्र 50 लाख रुपयामध्ये करार करून घेतलेला आहे आणि जवळपास 50 लाख रुपये पर एकर याप्रमाणे जो करार झालाय, आज आपण पाहतो जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. त्या गोरगरीब दलित सामान्य लोकांची एक प्रकारे हे आमदार लूट करतायत. त्या जमिनीचा भाव जवळपास 4-5 कोटी रुपये एकरचा भाव आहे. परंतु त्यांच्याकडनं गेल्या 2-2.5 वर्षापूर्वीच त्यांच्या काही जवळच्या लोकांच्या नावानं त्यांनी त्या ठिकाणी करार करून घेतलेले आहेत आणि आज कलेक्टर साहेबांना वेळोवेळी ते फोन लावून सांगतात ही जमीन वर्ग 1 करा. वर्ग 1 करण्यासाठी ते प्रयत्न करतायत आणि वर्ग 1 करून त्यांना ती जमीन नाममात्र काही पैशामध्ये गोरगरिबांची लुटायची आहे, जेणेकरून यामध्ये मोठं अर्थकारण त्यांचं त्या ठिकाणी साधण्याचा ते प्रयत्न करतायत. यासाठी मी जे बौद्ध समाजाचे लोक आहेत त्यांनी माझ्याकडे काही लोकांनी तक्रारी दिल्या, माझ्याकडे आले, मला भेटले. माझ्याकडे येणाऱ्या काळामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणाहून तक्रारी येणार आहेत, प्राप्त होणार आहेत आणि अशा लोकांना खऱ्या अर्थानं जे कष्टकरी लोक आहेत
जे दीनदुबळे आहेत, जे गरीब लोक आहेत, या लोकांसाठी खऱ्या अर्थानं आपण त्या ठिकाणी मदत केली पाहिजे. त्यांना कुठंतरी त्यांचं अर्थकारण कसं वाढन, सामाजिक स्तर त्यांचा कसा वाढन, याकडे आपण खऱ्या अर्थानं लक्ष द्यायला पाहिजे. परंतु आमदार याकडे न लक्ष देता स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतायत आणि जवळपास 70-80 कोटी रुपयाचा फायदा या जमिनीच्या माध्यमातून या आमदारांना मिळतोय. समोर सुद्धा आमदारांना करार केलेत, समोरच्या लोकांना त्यांना ती जमीन जवळपास 2.5 कोटी रुपयाने विकली आहे असं आमच्या ऐकूयात आहे. 100% तसा करार झालेला आमच्या कानावर आलेला आहे. म्हणजे याच्यातून मोठा अर्थकारण साधण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने हे आमदार करतात. नेमकं हे फुले पिंपळगाव हा जो जमिनीचा वाद आहे आणि ही जी गायरान जमीन ज्या पद्धतीनं हस्तगीत, नेमकं हे फुले पिंपळगाव आहे कुठं आणि या संदर्भातून या जमिनीचे भाव एवढे गगनाला का भिडले याचं काही हो, आता माजलगाव तालुका हा काही फार दूर नाहीये, माजलगाव मतदारसंघातच आहे. माजलगाव शहर खूप झपाट्याने त्या ठिकाणी व्यापार वाढतोय, विकास होतोय. परंतु आपण पाहतोय की त्या ठिकाणी ही जी जमीन आहे, ही जमीन अगदी शहरालगत आहे. साबळे पेट्रोल पंपाच्या थोडस बाजूला आहे ही जमीन. नॅशनल हायवे लगत आहे जमीन, ही नॅशनल हायवे लगत जमीन आहे. डॉक्टर पवार जे आहेत त्या पवारांच्या शाळेच्या पुढे जमीन आहे. ती खूप अतिशय प्रीमियम लोकेशन आहे, त्यामुळेच हा अट्टास त्यांचा चाललेला आहे. म्हणजे स्वतःच्या ज्या संविधानिक अधिकारांची मिळालेली मक्तेदारी आणि सामाजिक परिस्थितीमध्ये जी एक आज भूमिका, ही नेमकी या भूमिकेत प्रकाश ओळखे कशा पद्धतीने या भूमिका मांडतायत आपल्या, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? प्रकाश सोळंके आता आपण पाहतो ते सांगतायत की मी 5 टर्मचा आमदार आहे. खऱ्या अर्थानं स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेब यांची खऱ्या अर्थानं ही पुण्याई आहे. प्रकाश सोळंकेंचं कर्तृत्व शून्य आहे. त्यांना या मतदारसंघासाठी काय केलं मला सांगावं. त्यांच्या वडिलांना जे केलं त्यांना त्याच्या पुढं काहीच केलेलं नाहीये. फक्त आमदारकी मिळवायची आणि आमदारकीच्या माध्यमातून शासनाकडनं पैसा आणायचा आणि त्या पैशाची लूट विकासाच्या नावावर कशी करता येईल या पद्धतीनेच त्यांना काम केलंय. गेले अनेक वर्ष आपण बघतोय माजलगाव मतदारसंघामध्ये आज खेडोपाडी फिरा तुम्ही, रस्ते नाहीयेत, विकास नाहीये. आपल्या या महाराष्ट्राच्या लोकनेत्या आदरणीय नामदार पंकजाताई मुंडे साहेबांनी आणि आमच्या माजी खासदार आदरणीय दबंग खासदार प्रीतमताई मुंडे यांनी जे या जिल्ह्यामध्ये जवळपास 11 नॅशनल हायवे या ठिकाणाहून मंजूर करून आणले आणि आज आपण पाहतोय की या बीड जिल्ह्यातून जे जाणारे सगळे नॅशनल हायवे आज तुम्ही बघतायत कसे चकाचक काम झालेले त्याचे. परंतु आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही जातायत मतदारसंघामध्ये खेडोपाडी, मी ज्यावेळेस आता फिरलो सगळ्या मतदारसंघामध्ये लग्न समारंभाच्या कार्यानिमित्त, तर आपण पाहतो 5-5, 7-7 किलोमीटर जायला आपल्याला 1-1 तास लागते. हे आमदार काय करतात? 25 वर्षाचे आमदार म्हणतात. 25 वर्षामध्ये तुम्ही मतदारसंघाचा चकाचक करायला पाहिजे होता. 25 वर्ष जर तुम्ही आमदार राहिलात आणि तुम्ही खऱ्याप्रमाणे जर काम केलं असतं तर मला असं वाटतं की काम आपल्याला या ठिकाणी शिल्लक राहिलं नसतं, इतका विकास या ठिकाणी झाला असता. परंतु जे मागच्या लोकांना, राजकारण्या लोकांना या ठिकाणी काम केलं जिल्ह्यामध्ये असेल, स्वर्गीय मुंडे साहेब असतील किंवा बाकीचे जे काही लोक असतील, स्वर्गीय काकू असतील, अशा लोकांना जे या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये काम केलं त्यानंतर यांना मतदारसंघामध्ये काहीच काम केलेलं नाही. धारूर तालुका की एकेकाळी जे जयदत्तांनाचा एक विकास क्रमामधला सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणून मानला जायचा आणि जयदत्त क्षीरसागर यांनी ज्या पद्धतीने धारूर तालुक्यावर लक्ष केंद्रित करून ज्या जलसिंचनाच्या प्रश्न आहेत, जे जलसिंचनाचे विषय आहेत ते हाताळून सर्वसामान्य माणसाच्या हातातून कोयता कसा गळेल. परंतु आजच्या परिस्थितीत बघितलं तर या संदर्भातली जी भूमिका आहे ती या विपरीत दिसते. कारण की परिस्थिती जरी आज जलसिंचनाच्या सोयी जरी उपलब्ध असतील तरी पाहिजे त्या पद्धतीच्या बाजारपेठा किंवा पाहिजे त्या परिस्थितीमध्ये जनतेचा विकास हा आमदारांना करता आले नाही. ह्याच्या मागे नेमकं कारण काय आणि तुम्हाला काय वाटतं? अहो, आमदारच कार्यशून्य येतं. ह्यांना जे त्यांच्या वडिलांना विकास करून ठेवला किंवा जुन्या लोकांना मी सांगितले की आता स्वर्गीय मुंडे साहेब असतील की तुम्ही आता म्हणले जयदत्तांना क्षीरसागर असतील, त्या लोकांना या चौसाळ्यामध्ये जो विकास केला त्याच्यानंतर आमदारांना कसलाच विकास केलेला नाहीये. काय केलं मला दाखवा यांना ठोस असं या मतदारसंघासाठी. कुठं एखादा नवीन प्रोजेक्ट आणलाय, कुठं त्या ठिकाणी 2-4-5 हजार लोकांना ह्या ठिकाणी ह्यांना काम दिलंय, काय ठोस ह्यांना बसावं पुढं.
की मी हे ठोस केलंय. वडिलांना जो कारखाना उभा केला त्या कारखान्याच्या माध्यमातून राजकारण करायचं, लोकांना वेठीस धरायचं, लोकांचे ऊस बांधावर वाळू द्यायचे. 30-30 एकर काही दिवसाखाली 2-4-5 वर्षाखाली ज्यावेळेस अतिरिक्त ऊस झाला त्यावेळेस 30-30 एकर ऊस लोकांना बांधावर कापून फुकले. ते नुकसान जाणून बुजून करायचं. कार्यकर्ते विरोधात गेला की त्याचा ऊस बांधावरच वाळवायचा, अडवायचा, जिरवायचा आणि विरोधक संपवायचा. हेच एककलमी कार्यक्रम आहे आमदारांचा. याच्या पाठीमागे काय केलं तुम्ही बघा. अनेक लोकांना त्यांना कारखाने उभारण्यासाठी अडचणी निर्माण केल्या. मी नाव कोणाचं घेणार नाहीये, परंतु नगरपालिकेच्या माध्यमातून काही लोकांना त्यांना जेलमध्ये घातलं विरोधात गेले की. त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. शासनाच्या माध्यमातून पैसा आणायचा, या ठिकाणी वापरायचा, त्याच्यामधून अफाट संपत्ती गोळा करायची आणि विरोधक संपवण्यासाठी त्या पैशाचा आणि त्या ताकदीचा आणि पदाचा गैरउपयोग करायचा. तुम्ही इतिहास पहा, या माणसानं किती विरोधकांना त्या ठिकाणी जेलमध्ये घालतं. आज हिंमत नाही त्या माणसाच्या विरोधामध्ये कुणाची बोलायची मतदारसंघामध्ये. मी आज पुढे आलो, एक रास्त भूमिका घेऊन पुढे आलो आणि आयुष्यातही असल्या लोकांना आम्ही या ठिकाणी सोबत हे करणार नाहीत, मॅनेजमेंट किंवा आम्ही त्यांच्या सोबत कधीच जाणार नाहीत. लोक आज आरोप करतायत की हे केलं ते केलं, दादानं मला मोठं केलं. मला दादानं मोठं केलं का तुम्हाला माहिती आहे? बोललो पाहिजे. आम्ही या ठिकाणी व्यवसायाच्या माध्यमातून काम करतो, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो, राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो. एकाही पुढाऱ्याचं मी लाजिनदार नाही या ठिकाणी. कुणीही सांगावं की माधव निर्मासाठी मी या ठिकाणी फायदा करून दिलाय, दादानं सुद्धा समोर येऊन सांगावं. अहो त्यांच्यासाठी आम्ही धारूर तालुका त्यांना माहिती होता का कसा होता तो? डोंगराळ आहे का, दगड आहेत का, काय आहे, माती का, कसं आहे माहिती होता का, कसे लोक आहेत का काय? ज्यावेळेस 64 मतदारसंघ बदलून माजलगाव मध्ये धारूर तालुका गेला, अहो त्यावेळेस त्यांना आम्ही गावोगावी खेडोपाडी फिरून सांगितलं. ते सांगतात मोईकेड माझं गाव आहे. राहायला कुठं असतात ते? माजलगावला. राहतात कुठं? पुण्याला. त्यांना जनतेशी काही देणं घेणं नाहीये आणि निवडणुका जिंकले म्हणतात. ते म्हणतात तुम्ही नगरपालिका हारली. हार जीत हे निवडणुकामध्ये होतच राहणार आहे ना. बरोबर आहे का चूक आहे? जनतेचा कौल आहे शेवटी. जनतेचा कौल आपल्याला कुणालाही मान्य करावं लागेल. मोठमोठे लोक पडलेत. ते काल म्हणले की ज्यांना नगरपालिका आणता आली नाही, त्यांना माजलगावची नगरपालिका आणता आली का कधी ह्यांना स्वतःला? स्थानिक स्वरूपाच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीने नगरपालिका हा विषय मुद्दा प्रामुख्याने आता उच्चारला चाललाय आणि ज्या पद्धतीने समजा की प्रकाश सोळंके यांना 2दा नगरपालिका ताब्यात देण्यात आली, त्याच्यात एक टर्म मध्ये तुम्ही सोबत होता. नेमकं म्हणजे नगरपालिकेच्या संदर्भातून काय उपाययोजना यांनी केल्या आणि कशा पद्धतीच्या विकास योजना आणून आज धारूरचा विकास करण्याचा प्रयत्न केला हे असं तुम्हाला वाटतं? 2011ला धारूर शहरातील जनतेनं यांच्या नेतृत्वात मी त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून काम केलं. आपण पाहिलं असेल त्याही वेळेस चांगलं मताधिक्य देऊन, चांगली मेजॉरिटी देऊन आम्हाला जनतेनं धारूरच्या या ठिकाणी काम करण्याची संधी दिली होती. परंतु आमदार साहेबाचा नेहमीचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये किंवा 2 गट पाडणे, गटागटात वादविवाद लावणे आणि स्वतःच्या मनासारखं काम करून घेणे. 19 कोटी रुपयाची त्यावेळेस आपण पाईपलाईन मंजूर केली होती. ती पाईपलाईन अद्याप झाली का तुम्हाला माहिती आहे? त्याच्यावर पुन्हा आता 70 कोटी रुपयाचं बजेट टाकलंय. आता 70 कोटी रुपये खरंच लागतात का त्यासाठी, पाईपलाईनसाठी? परंतु बजेट वाढवायचं, इस्टिमेट वाढवायचं, त्याच्या माध्यमातून अफाट संपत्ती गोळा करायची आणि स्वतःकडे अर्थकारण ठेवायचं. संस्था घ्यायची ताब्यात त्यांना लोकांचा विकास करण्यासाठी नाहीये, अर्थकारण वाढवण्यासाठी संस्था ताब्यात घ्यायच्या त्यांना. तुम्ही आजही पहा 100 कोटी रुपयाचे रस्ते या ठिकाणी ते म्हणतात आम्ही धारूर शहरासाठी मंजूर करून आणलेत. मग नगरपालिका ते रस्त्याचं काम करण्यासाठी सक्षम नव्हती का? नगरपालिका सक्षम होती ना. नगराध्यक्ष या ठिकाणी बसलेले आहेत, लोकांना निवडून दिले, त्यांना बॉडी त्यांची मेजॉरिटीमध्ये निवडून दिली आणि मग तुम्हाला नगरपालिकेकडून एनओसी घेऊन BNC कडे ते 100 कोटी रुपयाचे रस्ते वर्ग करण्याची गरज काय होती? त्याचं काय आहे, गमक काय आहे? मग एक तर नगरपालिका सक्षम नाही किंवा नगराध्यक्ष सक्षम नाहीत किंवा यंत्रणा सक्षम नाही, नाहीतर मग यांना त्याच्या BNCच्या माध्यमातून यांना मोठ्या प्रमाणामध्ये अर्थकारण करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये कमिशन मोठ्या प्रमाणामध्ये घ्यायचं असेल. एकच गुत्तेदार द्यायचा 100 कोटीचा, त्याच्याकडून 15-20% कमिशन घ्यायचं आणि आपला कार्यक्रम चालवायचा. त्यांना बाकी नगरपालिकेचं, धारूर शहराचं काही देणं घेणं नाही. आता तुम्ही मुद्दा काढला तो कुंडलिका नगर पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात
की हा योजनेचा मुद्दा नेहमी या धारूरकरांच्या कळीचा मुद्दा आहे. येस. ज्या पद्धतीने धारूरने भीषण पाणी टंचाई किंवा दुष्काळग्रस्त म्हणून पाहिलं, त्यावेळेस ही जी 16 कोटी रुपयाची पहिली योजना आखण्यात आली होती, नेमकं काय अडचणी निर्माण झाल्या की ज्या विकास आजही ती पाणी पुरवठा योजना गावापर्यंत पोहोचली नाही? अहो, त्यावेळेस बघताय तुम्ही काय परिस्थिती झाली. असेच गटागटामध्ये तटातटामध्ये भांडण लावणे, विवाद करणे आणि मग वादविवाद झाल्यानंतर ही योजना प्रलंबित राहिली ना. त्या ठिकाणी पुन्हा सत्ता वेगळ्या लोकांच्या हातामध्ये गेली. ते लोक आज ह्यांच्याच सोबत आहेत परत. म्हणजे ह्यांची सगळी मॅनेजमेंटचं राजकारण आहे. मॅनेजमेंटचं राजकारण असल्यामुळे हे खऱ्या अर्थानं ही प्रलंबित राहिलेली योजना आहे. खऱ्या अर्थाने हे सगळं जरी असताना तर खऱ्या अर्थाने हे धारूर तालुक्याचा विकास तो सगळ्यात ऐरणीवरचा विकास आहे. आज धारूर जरी या महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी असेल तरी रस्त्याच्या माध्यमातून जी विटंबना या धारूरची केली जाते, सांस्कृतिक वारसा असताना सुद्धा किल्ल्याचा सारखी भूमिका, किल्ला जो एक पर्यटनाचा खास केंद्र असणं गरजेचं आहे, त्याचाही एक भावनिक मुद्दा, असे अनेक भावनिक मुद्दे करून आजही या गावाला विकास साधता आलेला नाहीये. मग या परिस्थितीतून ज्या पद्धतीने ते विकासाची भूमिका मांडून स्वतःचा गोवा करून सामाजिक परिस्थितीमध्ये पेपरमध्ये बातम्या आणून या पद्धतीचा प्रोपोगंडा हे आमदार करतायत. पण या आमदारांच्या खऱ्या जर भूमिका पाहिल्या तर धारूर तालुक्यासाठी यांना कितपत सहानुभूती आहे किंवा कितपत असताय असं तुम्हाला वाटतं? हे बघा दुबे साहेब, धारूर तालुक्याविषयी तर त्यांना आस्था नाहीच, परंतु मतदारसंघाविषयी सुद्धा त्यांना आस्था नाही. त्यांना फक्त स्वतःचं राजकारण, स्वतःची सत्ता, स्वतःची आमदारकी आणि स्वतःचं अर्थकारण टिकवायचंय, याच्यासाठी सगळा हा अट्टहास आहे. त्यांना कुठलं ठोस 4-2-5 हजार गरीब लोकांच्या पोरांना हाताला काम दिलंय का, किंवा एखादा मोठा प्रोजेक्ट आणलाय का जेणेकरून या भागाचा विकास होईल? MIDC केली म्हणतात, MIDC मध्ये एखादा मोठा कारखाना उभा करण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केलेत का? ठीक आहे, ज्या लोकांना MIDC मध्ये आता कारखाने टाकले माजलगावच्या, ते त्यांना त्यांच्या स्वतःच्या ताकदीवर टाकले. त्यांना वर्ष लाईट मिळाली का याचा अभ्यास करा. त्यांना जाऊन तुम्ही विचारा. वर्ष त्यांना ट्रान्सफॉर्मर नव्हता. तिथं काही 2-4 कारखाने चालू आहेत शेती मालाच्या प्रक्रियेवर, त्याच्यासाठी लाईट नव्हती त्यांना. म्हणजे या आमदारांना बाकी काही देणं घेणं नाहीये. फक्त स्वतःची सत्ता कशी या ठिकाणी ठेवता येईल, स्वतःची आमदारकी कशी साबित ठेवता येईल. आणि निवडून येण्याला मी परवा एका चॅनलला बोललो की निवडून येणं म्हणजे हे काही जनतेच्या मनातले आमदार नाही येत. 1,96,000 मतं यांच्या जवळपास विरोधात आहेत. मताचं विकेंद्रीकरण झालं, विभाजन झालं आणि त्याच्यामधून खऱ्या अर्थाने हे निवडून आलेत. 3 पक्ष एकत्र असताना सुद्धा हे 62,000 मतं ह्यांना पडलेले आहेत आणि मी अपक्ष असताना 35,000 मतं घेतलेत. खऱ्या अर्थानं माजलगावच्या जनतेनं खूप माझ्यावर उपकार केले मतदान देऊन, कारण अपक्षाला एवढे मतदान आणि एवढ्या लाटेमध्ये शक्य नाही. तुम्हालाही माहिती अपक्षाची यंत्रणा काय असते. पक्षाच्या यांच्याकडे 3 पक्षाची यंत्रणा असून यांना 62,000 मतं पडलेत. म्हणजे यांचं कार्य किती मोठं आहे हे त्या मतदानावरून तर लक्षात येत असेल ना, यांचं काम किती मोठं आहे. काही काम नाही, काही नाही. यांना निवडणुका जिंकली म्हणजे सर्वस्व नाहीये. तुम्ही लोकांच्या मनावर या ठिकाणी अधिराज्य गाजवलं पाहिजे. लोकांचे काय प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजे. यांच्याकडे बोलायची ताकद नाही सर्वसामान्य कार्यकर्त्याची. हे बोलू देतात का? बघा आमदार उर्मट आमदार आहे. उर्मट, नीट बोलत नाही कुणाला. सर्वसामान्य गरीब लोक गेले की अगोदर वसकून बोलतो हा आमदार. त्याला कधी प्रेमानं बोललाय का विचारा तुम्ही. कोणत्याही कार्यकर्त्यांना सांगा. ह्यांची दादागिरी, ह्यांची मस्ती आणखीन गेलेली नाही साहेब. यांना असं वाटतंय की आम्ही याच्याशिवाय माजलगाव मतदारसंघाला पर्याय नाही. झाले ना, साहेबांना या ठिकाणी माजलगाव मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. आता तुम्ही 25 वर्ष करताय आणि तुमचा अट्टहास काय आहे की तुमच्या पुढच्या पिढीलाच तुम्हाला स्थावर करायचंय. तिथं तुमची पुढची पिढी बसवायची. द्या ना एखाद्या गरीब कार्यकर्त्याला न्याय. तुम्ही म्हणताय ना आम्ही खरं जनतेची सेवा करतो, करू द्या ना एखाद्या गरीबाच्या लेकरांना इथं ठिकाणी जनतेची सेवा आणू द्या. त्यांना त्यांच्या परिवाराच्या बाहेरचा एखादा उमेदवार, आम्ही सुद्धा त्याला सहकार्य करू. आम्ही सुद्धा त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला साथ देऊ. पण येऊ द्या ना यांच्या घराच्या बाहेर राजकारण. 3 पिढ्या काय यांची मक्तेदारी आहे का? यांची काय यांना लिहून दिलंय? प्रॉपर्टी आहे वडिलोपार्जित.
असं नाही चालत. आता देश बदलत चाललेला आहे. आपण पाहतो 21व्या शतकामध्ये आपण एआयचं तंत्रज्ञान आता वापरण्यामध्ये घेतो आता. आणि अशा काळात जर यांची ही मक्तेदारी, दादागिरी आणि वंश परंपरा जर चालत असेल तर माझं निश्चित या माजलगाव मतदारसंघातील जनतेला आव्हान आहे, एकदा यांना बाजूला सारा आणि सर्वसामान्य कार्यकर्ता, सर्वसामान्य घरातला कार्यकर्ता त्याला तुम्ही एकदा संधी द्या आणि मग पहा या माजलगाव मतदारसंघाचा विकास. बारामती सारखा जर विकास नाही झाला तर मी तुम्हाला सांगेन ती या ठिकाणी गुन्हेगारी देईल. फक्त 10 वर्ष, 5-10 वर्ष संधी द्या, जरा बदल करा. तेव्हा तेच 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 उठता येणं, बसता येणं तोपर्यंत यांचा मोह सुटा नाही. बरोबर आहे का चूक आहे? मला त्यांच्या ह्याच्यावर बोलायचं नाहीये, पण शेवटी आपण आपल्या मुलांच्या हातात शाळा देतो. कधी देतो? एक वेळ आले, वेगवेगळी जर शाळा नाही दिला तर अडचण होती ना. हे देतात का? स्वतःच्या पुतण्याला यांना धोका दिला, स्वतःच्या पुतण्याचं नाव यांना समोर आणलं आणि पुतण्याचं नाव समोर आल्यानंतर हे म्हणले नाही नाही तुला जमत नाही म्हणले मीच. अहो त्या धैर्यशील काकानं पूर्ण त्यांची हयात घातली यांच्यासाठी, त्यांचा झेंडा उचलून ह्यांचा जय जयकार करण्यामध्ये. त्यांच्या पोराला सुद्धा संधी मागच्या वेळेस दिली नाही यांना. आता त्यांना फिरवितात. मला तर असं वाटतं त्यांना कायमच हे फिरून आहेत आणि पुढचे उमेदवार सुद्धा हेच असणार आहेत. बघा मी तुम्हाला लिहून सांगतो आता, यांना हाव सुटत नाही यांना. त्यांनी तर राजकीय संन्यास घोषित केला होता. मग राजकीय संन्यास घोषित करून पुन्हा त्यांनी या सक्रिय राजकारणात त्यांनी उडी मारली. म्हणजे नेमकं सत्तेचा मोह आहे का कुटुंबाला संपवण्याचा मोह आहे? तुम्हीच बघा आता काय मोह आहे ते. सत्तेचा मोह तर 100% आहे, पण कुटुंबाला सुद्धा पुढे येऊ द्यायचं नाही दुसरा कोणी. मी आहे तोपर्यंत मीच पाहिजे, हा अट्टास आहे आमदार साहेबांचा. बरोबर आहे की नाही? अहो मी म्हणलं तसं एखाद्या कार्यकर्त्याला आणा ना, सर्वसामान्य कार्यकर्त्याला पुढं घेऊन या तुम्ही, उद्या जाहीर करा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. पण ह्यांचं नियत तशी नाहीये. यांची नियत सगळं घरात ठेवायची. आता कुणाला पुढचा वारसा बनवायचंय त्याच्यासाठी सगळी धडपड आहे सगळी ही. म्हणजे त्यानं पुन्हा 5-25 वर्ष या मतदारसंघ लुटला पाहिजे, पुन्हा त्यानं 5-25 वर्ष लोकांचं राज्य गाजवलं पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून अफाट संपत्ती गोळा केली पाहिजे. अहो सगळं सोडून जायचं आमदार साहेब इथंच. चांगले चांगले सोडून गेले. इतका संपत्तीचा मोह चांगला नाही. गोरगरिबाचे घर तुम्ही मोडायला निघालात, गोरगरिबाच्या जमिनी हडप करायला निघालात, गोरगरिबाच्या जमिनी तुम्ही लुटायला निघालात. हे पाप कुठे फेडणार आहेत ते? शेवटी कुठं न्याय नसेल पण परमेश्वरापाशी 100% न्याय, हे लक्षात ठेवा. तुम्ही किती जरी काळे कारनामे खाली केले, जमिनीच्या तळमजल्यात जरी केले तरी शेवटी परमेश्वराला ते दिसत असत आणि परमेश्वर निश्चित याचा न्याय निवडा करेल, मला ही अपेक्षा आहे. बरं, नेमकं आता धारूर तालुक्याच्या संदर्भात प्रमुख ऐरणीचे मुद्दे कोणते कोणते आहेत आणि इथे विकासावर आले पाहिजेत? आता तुम्ही एक सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते आहात, तर मुख्यमंत्री तुमचे आहेत, पालकमंत्री तुमचे आहेत, आज परिस्थिती तुमची, पण या धारूर तालुक्याच्या संदर्भातून खऱ्या अर्थाने जे कळीचे मुद्दे म्हणतात की जी भूमिका निर्माण झाल्याशिवाय धारूर तालुक्याला विकासाचे पंख मिळणार आहेत, असे कोणते कोणते मुद्दे तुमच्या दृष्टीक्षेपात आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करणार? निश्चित विकासाच्या माध्यमातून किंवा विकासाच्या प्रश्नावर आम्ही नेहमीच राजकारण बाजूला ठेवून या ठिकाणी काम केलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल 1992 सुद्धा माझे वडील तालुका निर्मितीच्या जी समिती होती त्या समितीमध्ये काम करत होते. आम्ही सुद्धा शहरासाठी जे जे विकास करता आलाय तो विकास या ठिकाणी केलाय. ज्यावेळेस आम्हाला संधी भेटली 19 कोटी रुपयाची पाईपलाईन जी मंजूर केली त्यावेळेस मी स्वतः उपाध्यक्ष होतो. त्यावेळेस मी खूप ताकदीने त्या ठिकाणी प्रयत्न करून ती योजना मंजूर करून आणली. परंतु दुर्दैव आमचं की आम्हाला पुढे त्या ठिकाणी सत्तेमध्ये राहता आलं नाही, ते आम्हाला काम करून घेता आलं नाही. त्यावेळेस सत्ता बदलली आणि काही लोक आमच्यातलेच फुटून विरोधी गटाला मिळाले. त्यामुळे आम्हाला हे काम करता आलं नाही. आपण जे प्रश्न केला तो अति महत्वाचा प्रश्न आहे की धारूर तालुक्याच्या दृष्टीनं आता सध्या काय मुद्दे आहेत. आपण पाहतो रोजच जनतेमध्ये घाटाचा प्रश्न या ठिकाणी चर्चेला जातो. घाटाचं रुंदीकरण झालं पाहिजे. खऱ्या अर्थानं आपण पाहतो की 1-2 दिवसाला त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतात, ट्रॅफिक जाम होते. घाटाचं काम त्या ठिकाणी व्हायला पाहिजे या रास्त भूमिकेचे आम्ही पण आहोत. परंतु आमदार काय करत होते आतापर्यंत हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. परंतु आता आम्ही ही मोहीम हातात घेणार आहेत. या महाराष्ट्राच्या लोकनेत्या आमदार पंकजाताईंना मी या ठिकाणी निवेदन तयार केलेलं आहे आणि
आदरणीय या देशाचे रस्ते वाहतूक मंत्री, ज्यांना की रोडकरी म्हणतात, ते गडकरी साहेबांना मी या ठिकाणी ताईच्या माध्यमातून भेटून निश्चित हे काम आम्ही 100% मार्गी लावल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, हे प्रश्न असतील, किंवा आपल्या किल्ल्याचा प्रश्न आहे, ऐतिहासिक वारसा आहे, त्यालाही या ठिकाणी शासनानं आता जवळपास 8-9 कोटी रुपये मंजूर केलेत, परंतु मागच्या काळामध्ये निकृष्ट दर्जाचं काम झालंय, आपण सुद्धा पाहतो. असं काम होणार नाही, त्याच्यावर सुद्धा आपल्याला या ठिकाणी सर्वांना लक्ष द्यावं लागेल. विशेष करून तुम्हाला पत्रकारांना सुद्धा या ठिकाणी लक्ष घालावं लागेल. सिंचनाचा प्रश्न आहे. आता नदीजोड प्रकल्प जो शासनानं भूमिका घेतली होती, त्याच्यामध्ये आपल्या धारूर शहरासाठी काही करता येतंय का? मी आणखीन तेवढं म्हणजे ह्याच्यामध्ये नाही, लोकप्रतिनिधी म्हणून नाही काम करत, किंवा माझ्याकडे आणखीन तेवढं ताकद नाहीये, परंतु आपल्या लोकनेत्या नामदार पंकजाताईच्या माध्यमातून या ठिकाणी तालुक्याचे काय काय प्रश्न, जे काही प्रश्न असतील, लाईटचा प्रश्न आहे प्रामुख्यानं. मी नामदार स्वर्गीय अजितदादा पवार यांना मी त्या ठिकाणी निवेदन देऊन 5 MMV चा ट्रान्सफॉर्मर मंजूर केला होता, आणि त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ही धारूर शहराची लाईटची गरज लक्षात घेता मंजूर केलता. परंतु श्रेयवाद तुम्ही वाटलं असं तुम्ही आता आपले राजपूत साहेब आहेत एसी, त्यांना सुद्धा विचारा. पत्र घेतलं त्या ठिकाणी आमदार साहेबांचं, मुंडे साहेबांचं, परंतु निधी वगैरे सगळं उपलब्ध झालं होतं. परंतु श्रेयवाद एका सामान्य कार्यकर्त्याला जातो, माधव निर्मळ सारख्या कार्यकर्त्याला जातो, म्हणून या आमदारानं खऱ्या अर्थानं ते काम रद्द केलंय, कॅन्सल केलं. खऱ्या अर्थानं ते काम आज पाहतो आपण, दिवसातनं 20-20, 25-25 वेळेस लाईट जाते. आज 42 टेम्परेचर गेलंय. आज सिटीमध्ये जे काही ऊसाचे वगैरे काम आहेत, त्याला पाणी द्यायचं काम असतंय, ते सुद्धा या ठिकाणी लाईटच्या माध्यमातून होत नाहीये. प्रचंड उकाडा निर्माण झालाय. लोकांना त्या ठिकाणी संध्याकाळी त्रस्त व्हावं लागतं लाईटसाठी, आणि 15-15, 20-20 मिनिटं लाईट या ठिकाणी ट्रिप होती. आज धारूर शहरामध्ये अनेक छोटे मोठे जे उद्योजक निर्माण झालेले आहेत, खडी क्रेशरचे त्या ठिकाणी उद्योग ते चालवतात, त्यांच्या धंद्यावर आज खऱ्या अर्थानं खूप मोठे आर्थिक अडचण, आर्थिक बोजा त्या ठिकाणी निर्माण होतोय. कारण पॉवरच त्या ठिकाणी नाही, लाईटच नाही, म्हणून त्यांना 2-2, 3-3 दिवस त्या ठिकाणी खडीचं उत्पादन करता येत नाही, आणि आज त्यांचे धंदे अडचणीत आलेले आहेत, मोडखळीस आलेत. म्हणजे कुठंतरी या ठिकाणी उद्योजक उभा ठाकतोय का नाही ठाकतोय, त्याला या ठिकाणी 100 अडचण निर्माण होतात. याकडे आमदार कधी लक्ष देणार आहेत का नाही, किंवा नवीन उद्योजक कधी निर्माण करणार आहेत का? महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनेक स्कीम आहेत, छोट्या मोठ्या खेड्यापाड्यामध्ये सुद्धा या ठिकाणी उद्योजक निर्माण करता येतात, परंतु याच्यासाठी काही करणार आहेत का आमदार? कधी केले का यांना काही? खऱ्या अर्थानं धारूर तालुक्यासाठी सगळ्यात मोठा मुद्दा होता तो लातूर संभाजीनगर हा रस्ता, 144 हा रस्ता, जो लातूरहून लोखंडी सावरगावहून आडस मार्गे बीड, वडवणीहून जी पाडळशिंगीला निघणारा सगळ्यात शॉर्टकट रस्ता म्हणून पाहायला जायचा. परंतु खऱ्या अर्थानं त्याला मंजुरी मिळून, स्टेट हायवेचा दर्जा मिळून सुद्धा आजही त्याला खितपत ठेवण्यात आले. आणि आज खऱ्या अर्थानं जर वडवणी तालुक्याचा रस्ता, वडवणी शहराला जाण्यासाठी जो आपल्या धारूर रस्ता आहे, त्याची अवस्था पाहिली तर बैलगाडीचा गाडी वाट तरीच बरी, अशी दयनीय अवस्था त्या रस्त्याची करून ठेवली. त्याच्याबद्दल तुम्ही काय आवाहन करता? आता आमदार साहेबांनी सांगितलं की 13 कोटी रुपये आणलेत दुरुस्तीसाठी. आता मला सांगा तुम्ही, 13 कोटी रुपये लागतात का हो खेटे गावान ते वडवणी दुरुस्त करण्यासाठी, खड्डे बुजण्यासाठी 13 कोटी रुपये? अरे किती लूट करता, कुठं फेडणार आहेत तुम्ही हे सगळं पाप? एवढी लूट 2-3 कोटीमध्ये खड्डे बुजतील ना तुम्ही? राजेशजी बुजतील का नाही मला सांगा तुम्ही? आमच्या सारख्याच्या हातात द्या तुम्ही, 3 कोटी रुपयामध्ये खड्डे बुजून तुम्हाला दाखवू, ती चकाचक, आणि रस्त्यात 5 कोटीमध्ये करून दाखवू. तुम्ही 13 कोटी रुपयाचं एस्टिमेट त्याच्यावर वाढवायचं, खड्डे टाकायचे, खड्डे बुजवायला कुठल्या तरी आमदारांनी 13 कोटी रुपये आणले असेल का खड्डे बुजायला? त्यांना ह्यांचे खड्डे बुजवायचे. अरे काय पद्धत आहे का काय? हे लोकांना खऱ्या अर्थानं लक्षात घेतलं पाहिजे जनतेनं. हे नेमकं काय आमदार करतात? प्रचंड निधी आणायचा आणि प्रचंड त्याच्यातून माया जमवायची, आणि प्रचंड माया जमवून पुन्हा गोरगरीब लोकांना त्रास द्यायचा. आणि गोरगरीब लोक, सामान्य लोक येत नाही तो पुढं. लोक म्हणतात, आजकाल तुम्ही पाहतायत परिस्थिती काय झाली आहे, राजकारणी लोकांच्या नादी कोणी लागा म्हणतात. तुम्हाला असं वाटतं का मला त्रास नाहीये? मला पण हे आमदार खूप त्रास देत आहेत, मला पण दाबण्याचा प्रयत्न करतात, मला पण जेलमध्ये घालायचा प्रयत्न केलता,
पण मी बोलत नाहीये कुठं. पण मी असल्या गोष्टीला भीक घालणार नाहीये. त्यांना खरं म्हणजे आतापर्यंत विरोधक कच्चे विरोधक भेटले. मी पक्का विरोधक आहे. आणि असे जर आमदार वागत राहिले तर आमदाराचे सगळे कार्य कारनामे येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहेत. आमदाराला सोपं समजू नये आम्हाला. त्यांना मी एवढा सोपा गडी नाही, त्यांना माहित नाही. त्यांच्यासोबत काम केलं, त्यांना मला ओळखील नाही. त्यांना पूर्ण 15 वर्षामध्ये 1 रुपयाचं काम, 1 रुपयाचा फायदा आम्ही त्यांच्याकडून कधी करून घेतला नाही. त्यांना सांगावं भर चौकात आपण त्या ठिकाणी उभा राहू, माधवगावमध्ये राहू, नाही धारूरमध्ये राहू. त्यांना जर सांगितलं की मला माधव निर्मळ 15 वर्षामध्ये हे काम चुकीचं सांगितलंय, तर त्याच दिवशी मी राजकारण सोडून देईन, समाजकारण सोडून देईन. खऱ्या अर्थानं ही खूप मोठी दयनीय अवस्था आहे की विकासासाठी ज्या लोकांना निवडून दिलं जातं ते विकासाचा मुद्दा सोडून आपल्या स्वतःची मक्तेदारी निर्माण करून संवैधानिक अधिकारांचा गैरवापर करून सामाजिक जनतेला विठीस धरण्याचा प्रयत्न केला जातो. आणि खऱ्या अर्थानं जर अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी जर आमचं प्रतिनिधित्व करत असतील, सामाजिक परिस्थिती सुधारण्यापेक्षा त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असतील, स्वतःची खळगी भरून स्वतःची माया जमवण्याचा प्रयत्न करत असतील, तर खऱ्या अर्थानं याला लोकशाहीनं दिलेला एक वरदान आहे का अभिशाप आहे हे तुम्ही तुमच्या मनाला ठरवा. आणि खऱ्या अर्थानं माजलगाव मतदारसंघाची जी दयनीय अवस्था होऊन बसली आणि विशेष करून धारूर तालुक्याची, याला जबाबदार कोण आणि याची परिस्थिती सुधारणार कोण, हाच प्रश्न आता कायम लोकांच्या डोक्यात आहे. नेमकं याच्यातून तुम्हाला साध्य काय करायचंय आणि परिवर्तनाशिवाय या माजलगाव मतदारसंघाचा विकास होणार आहे का, याबद्दल तुमच्या मनात काय वाटत असेल तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल, इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. धन्यवाद.